नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सायली व अर्जुन रूममध्ये असतात तेव्हा सायली ही अर्जुनला सांगते की सर, उद्या सकाळी आपल्याला लवकर आश्रमामध्ये पोहोचावं लागेल कारण 9चाच टायमिंग आहे. त्यावर आता अर्जुन या सायलीला बोलतो की मिसेस सायली, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. तुम्ही आता झोपा, आपण उद्याचं उद्या बघू, असे पण अर्जुन या सायलीला सांगतो. तर अर्जुन या सायलीला बोलतो की तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. तर आता सायली या अर्जुनला बोलते की सर, माझ्यापेक्षाही माझा विश्वास तुमच्यावर जास्त आहे, असे पण ही सायली आता अर्जुनला बोलते. त्यानंतर इकडे प्रतिमा ही रूममध्ये असते. प्रतिमाला सायलीची आठवण येत असते. कशी सायली ही कपड्यांच्या घड्या किती व्यवस्थित घालून ठेवते हे सर्व काही सत्य या प्रतिमाला आठवतं. त्यानंतर तन्वी रूममध्ये येते. तर प्रतिमा या तन्वीला बोलते की सायली आहे का. त्यावर आता तन्वी बोलते की नाही, मी तन्वी आहे. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही तन्वी या आपल्या आईला सांगते की आई, तुझी गोळी घ्यायची वेळ झालेली आहे, चल गोळी घे, असे पण आता ही तन्वी या आपल्या आईला बोलते आणि ही तन्वी ही आता आपल्या आईला गोळी देते. तर प्रतिमा ही गोळी घेते. तन्वी आपल्या मनाशी बोलते की आपण जर आईला म्हणजे प्रतिमा आत्याला सुभेदारांच्या घरी घेऊन गेलो तर मग सायली ही आश्रमामध्ये जाऊ शकत नाही, मग ती प्रतिमा आत्यालाच वेळ देईल, असे पण ही तन्वी आता आपल्या मनाशी प्लॅनिंग करते. पुढे असं बघायला मिळतं की आता ही तन्वी या आपल्या मनाशी बोलते की मी जर आता इकडे प्रतिमा आत्यांना सुभेदारांच्या घरी घेऊन गेले तर बघू मग आता ही सायली आश्रमामध्ये जाते की नाही. आईविषयी असलेलं प्रेम बघूया की आश्रमामध्ये असलेलं प्रेम बघूया, असं आता ही तन्वी आपल्या मनाशी खूप खुश होऊन सांगते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात. त्याच वेळेस आता ही तन्वी या प्रतिमाला घेऊन इकडे या सुभेदारांच्या घरी येते. आता तन्वी ही या प्रतिमा आत्यांना घेऊन आलेली बघून सायली लगेच खूप खुश होऊन या प्रतिमाजवळ जाते आणि बोलते की प्रतिमा आत्या, तुम्ही आल्यात का. त्यानंतर अर्जुन थोडासा विचार करू लागतो की आता नेमकं आम्हाला आश्रमामध्ये जायचं आहे आणि ही तन्वी आता ह्या प्रतिमा आत्यांना घेऊन इथे कशी आली, असे पण आता अर्जुन या आपल्या मनाला सांगत असतो. त्यानंतर आता इकडे ही तन्वी सर्वांना सांगते की आईंना तुमची खूप. त्यानंतर आता पूर्ण आजी या प्रतिमाला बोलते की प्रतिमा, तू तिकडल्या घरी रमलीस का गं. त्यावर आता इकडे ही तन्वी लगेच बोलते की अगं आजी, ही रमलेली नाही आहे, हिला सारखी या सायलीचीच आठवण येते. त्यानंतर आता ही प्रतिमा या सायलीला बोलते की तुला अगदी महत्त्वाचं काम आहे ना, तू एक काम कर, तू जा, मग मी नंतर येईल, असे जेव्हा ही आता प्रतिमा या सायलीला बोलते ना तेव्हा तन्वी तर खूप टेन्शनमध्ये येते. तन्वी खूप रागाने या प्रतिमाकडे बघत राहते. त्यानंतर सायली बोलते की हो प्रतिमा आई, कारण मला पण असं म्हणायचं आहे की माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला आज आश्रमात जावंच लागेल, काही झालं तरी मला जावंच लागेल, असे पण सायली ही आता या प्रतिमाला सांगते. त्यावर आता तन्वी खूप टेन्शनमध्ये येते आणि तन्वी आपल्या मनाशी बोलते की किती सॉलिड प्लॅन बनवला होता, परंतु या सायलीने माझ्या प्लॅनवर पूर्णपणे पाणीच टाकलंय, असे पण ही तन्वी आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर इकडे आता ही सायली बोलते की मला तर आजच्या दिवशी खूप म्हणजे तुमचा अगदी हा आशीर्वाद हवा होता आणि खरोखर मला तो आशीर्वाद मिळाला, असे पण ही सायली आता या प्रतिमाला बोलते. त्यानंतर सायली व अर्जुन दोघेही या प्रतिमाच्या पायांचे खाली वाकून दर्शन घेतात. त्यानंतर इकडे प्रतिमा ही सुद्धा ह्या दोघांना असा छान आशीर्वाद देते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही प्रतिमा खूप खुश असते. पूर्ण आजी, अस्मिता, अश्विन सर्वजण समोर बसलेले असतात. तेव्हा आता पूर्ण आजी ही या प्रतिमाला बोलते की आता आपण दिवसभर गप्पाच मारूयात. तेव्हा आता सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे चैतन्य व अर्जुन व सायली तिघेजण इकडे आश्रमाच्या जागेवर येतात. चैतन्य ह्या अर्जुनला बोलतो की आले का, मला वाटलं तुम्हाला वेळ होतो की काय. इकडे ही सायली लगेच या चैतन्याला बोलते की मला तर असं वाटत होतं की आता प्रतिमा आत्या आल्यात की येऊच नाही म्हणून. त्यानंतर आता सायली या चैतन्याला बोलते की जेव्हा प्रतिमा आत्या घरी आल्या ना तेव्हा आमचा पायच निघत नव्हता, परंतु त्या इतक्या काही समजदार आहेत, त्यांनीच आम्हाला तेथून निघायला लावलं, असे पण आता सायली या चैतन्याला सांगते. त्यावर इकडे अर्जुन बोलतो की ती खूप समजूतदार आहे, मला माहीत आहेच, परंतु मला एक म्हणायचं की मला एक डाऊट आलाय. ती तन्वी प्रतिमा आत्यांना आपल्या घरी घेऊन आली म्हणल्यावर तिच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच प्लॅन असणार आहे, असे पण आता अर्जुन या सायलीला सांगतो. त्यानंतर सायली बोलते की जाऊ द्या, प्रतिमा आत्या आणि पूर्ण आजी ह्या तर अगदी मनामोकळेपणाने गप्पा मारतील, असे पण सायली ही अर्जुनला बोलते. त्यानंतर आता इकडे अर्जुन बोलतो की तन्वी प्रतिमा आत्यांना काय घेऊन आली माहीत आहे का, तिला अडकवायचं होतं, त्यामुळे ती घेऊन आली असल्याचं पण आता इकडे अर्जुन या सायलीला सांगतो. तिच्या डोक्यामध्ये फक्त एवढाच हेतू आहे की ती फक्त तुम्हाला इमोशनली अडकवण्यासाठी तिथे आली आहे, असे पण आता इकडे हा अर्जुन या सायलीला सांगतो. त्यानंतर आता सायली ह्या अर्जुनला बोलते की तुमचं हे वकिली डोकं आहे ना, ते फक्त कोर्टामध्येच वापरत जा, इकडे नका वापरत जाऊ, असे पण आता इकडे ही सायली ह्या अर्जुनला बोलते.
त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे साक्षी या तन्वीला फोनवर खूप काही धमकावत असते. साक्षी बोलते की मी जर तुझ्यामुळे जेलमध्ये गेले तर मग दाखवतेस तुला असे, पण आता ही साक्षी या होते तन्वीला चांगलंच बोलत असते. पुढे असं बघायला मिळतं की आता ही तन्वी खूप टेन्शनमध्ये येते. तन्वी बोलते की सर्व जबाबदाऱ्या काही मीच बघायच्या आहे का, हिला काही स्वतःला काही बघता येतं की नाही असे, पण आता ही तन्वी आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे सायली, अर्जुन, चैतन्य आश्रमाच्या ठिकाणी आलेली असतात. तेव्हा पोलिसांची गाडी सुद्धा तिथे आलेली असते. पोलीस या आपल्या बरोबर असणाऱ्या कॉन्स्टेबलला सांगतात की तेवढा दरवाजा तुम्ही उघडून द्या. आता जेव्हा सायली हळूहळू त्या आश्रमामध्ये येत असते तेव्हा आता सायलीला सर्व काही आपला भूतकाळ आठवू लागतो. लहानपणीचे गेलेले सर्व काही दिवस आता सायलीला आठवू लागतात. त्यानंतर तर सायली हळूहळू त्या आश्रमामध्ये जाऊ लागते. अर्जुन व चैतन्य सुद्धा असतात. आता सर्वजण या आश्रमामध्ये जात असतात. आता सायली खूप इकडे तिकडे बघत असते. सायलीला खूप आठवणी आठवत असतात. तेवढ्यामध्ये आता पोलीस कॉन्स्टेबल ते आश्रमाचे लॉक उघडतात. त्यानंतर आता अर्जुन व सायली दोघे इकडे आतमध्ये जातात. आता सर्व काही आता सायली त्या आश्रमातील असणाऱ्या रूमकडेच बघत राहते. इकडे अर्जुन बोलतो की मिसेस सायली. आता इकडे चैतन्य, सायली व अर्जुन हे आश्रमाच्या आतमध्ये रूममध्ये येतात. त्यानंतर अर्जुन बोलतो की आता आपण जिथे मर्डर झाला आहे ना त्या ठिकाणी जास्त फोकस करूयात. तर चैतन्य हो असं बोलतो. आज आश्रमामध्ये असलेलं काहीच सोडायचं नाहीये. आश्रमामधील असणारा धागादोडा सुद्धा अगदी बारकाईने बघायचा असे, पण आता अर्जुन या चैतन्याला बोलतो. त्यानंतर आता इकडे अर्जुन या चैतन्याला बोलतो की या आश्रमामध्ये आपल्याला जेवढ्या जेवढ्या वस्तू मिळणार आहेत ना तेवढ्या सर्व काही एका बॉक्समध्ये ठेवायच्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे या कुठल्याही वस्तूला ग्लोव्ज घातल्याशिवाय हात सुद्धा लावायचा नाही असे, पण अर्जुन आता इकडे या चैतन्याला सांगतो. आता अर्जुन व चैतन्य दोघे आता सर्व काही बघण्यासाठी सुरू झालेले असतात. तिकडे सायली ही हळूहळू बेडच्या जवळ आलेली असते. सायलीला बेडजवळ येतात सर्व काही आठवणी आठवू लागतात. त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये ह्या सायलीला एक कपड्यांचं छोटंसं कार्ड मिळतं आणि तेव्हा आता अर्जुनला ते कार्ड ही सायली देते. त्यानंतर आता सायली लगेच अर्जुनला बोलते की बघा हे कुणाच्या तरी कपड्यांचं कार्ड आहे. त्यानंतर आता चैतन्य व अर्जुन ते कार्ड हातामध्ये घेऊन बघू लागतात आणि बोलतात की एवढे महागडे कपडे तर इथे कुणीच घालणार नाहीये. बहुतेक साक्षीच एवढे महागडे कपडे घालू शकते आणि आपल्याला तरी साक्षी विरोधात काहीतरी पुरावा हवा होता ना असे, पण आता चैतन्य या अर्जुनला बोलतो. त्यानंतर आता तर खूप मोठा पुरावा यांना मिळालेला आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.